राई सीड्समध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन शिरसाट. आपण देवळा तालुक्यात विठवाडी या गावात आलो आहे. हे प्रगतील शेतकरी आहेत. त्यांनी आपलं राई सीड्स हे वाण वापरले. पण गेल्या 2-3 वर्षापासून ते आपले फुरसंगी वाण वापरत होते. यावर्षी त्यांनी आपलं शुद्ध गुलाबी हे वाण वापरले. तर आज आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहेत. तर आपण कांदा बी बघूया आणि त्यांच्याशी थोडं संवाद साधूया. दादा, पहिले आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, मी राहुल बापू निकम, राहणार विठेवाडी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. गेल्या 2-3 वर्षापासून राई सीडचे आम्हाला चांगला अनुभव असल्याने आम्ही तेच बियाणे वापरत होतो. तर ह्या वर्षी आम्ही एक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुलाबी ही वाण आम्ही वापरली. तर साधारण मागचे अनुभव आमचे चांगलेच होते, पण गुलाबीचे आम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटला. साधारणतः एकरी जर बघायला गेलं तर आता तर इथं अजून स्टोरेज केला नाही माल. तर साधारण एकरी 180 ते 200 क्विंटलचा ॲव्हरेजली मिळावं असा साधारण आमचा अंदाज आहे. मालाची साईज झाली, कलर झाली, अतिशय एकसारखा माल आहे पूर्ण. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्याची जर्मिनेशन जे आहे त्याची उगवण क्षमता आम्हाला एकदम चांगली वाटली. त्याच्यात काही खूप असं जर्मिनेशनचं म्हणता येणार नाही की एक साधारण 90% 95% आम्हाला जर्मिनेशन चांगलं मिळालं. दादा, ही व्हरायटी आपण लागवड कोणत्या महिन्यात झाली होती? ही साधारण आम्ही 13 नोव्हेंबरला लागवड सुरू केली. एक साधारण 20-22 नोव्हेंबरपर्यंत लागवड चालली होती या 5 एकराची. तर आणि आता एक 8 दिवसापूर्वी काढला, म्हणजे साधारण 4 महिने आम्ही ठेवला तो माल. आपण शुद्ध गुलाबी वाण आपण किती किलो घेतलं होतं यावर्षी? या वर्षी आम्ही साधारण 2 पेट्या घेतल्या होत्या पूर्ण. तर त्याच्यापैकी आता ह्या प्लॉटला आपलं एक 5 एकर आपण इथं लागवड केलेली आहे. आणि बाकीचे 2 मळे आपले तिथं आता बाकीची लागवड आहे. त्या कांद्याला अजून वेळ आहे. साधारण डिसेंबरची लागवड होती. म्हणजे अजून त्याला अजून शेवटचं 1-2 पाणी बसतं. हा, एक पाणी आता शेवटचं पाणी चाललंय त्याला. आणि आपण बघू शकतो जमीन म्हणजे खूप काळवट बी जमीन नाही. त्यांचं आपण म्हणतो माळ म्हणजे भुरवट जमीन आहे, पण छानपैकी त्यांचं नियोजन त्यांनी डाळिंबामध्येच कांदा लागवड केलेला होता. त्यांचं नियोजन छान असल्यामुळे आपण कांदा तर बघू शकतो. तुम्ही बघितले फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये. तर असंच तुम्ही पण दरवर्षी वापरा. पुढच्या वर्षी आपण एक नवीन व्हरायटी आणतोय. आणि बाकी तुम्ही आपले मित्र कंपनी असतात, नातेवाईक, त्यांना पण सांगा की राई. बरेच लोक प्लॉट येऊन बघून गेले. साधारण जेवढी लोक आले त्याच्यात 70-80% तर ही वाण सोडून जाणार नाही असं वाटतंय. दरवर्षीपैकी या वर्षामध्ये साईज मध्ये, कलर मध्ये तुम्हाला काय फरक वाटला? हो. आता दरवर्षी आम्ही म्हणजे एक साधारण आमचं 3रं वर्ष असल्याने पहिल्या वर्षी आम्ही घरचंही बियाणं वापरलं, बाहेरचंही वापरलं आणि आपलं राईचं पण वापरलं. तर आम्हाला 3 वर्षाचा चांगला अनुभव. या वर्षी तर अतिशय उत्कृष्ट अनुभव आला. राई सीडचं जर्मिनेशन झालं, साईज झाली, हे झालं, आणि मालची टिकवून क्षमता खूप चांगली. आता मागच्या वर्षाचा माल आम्ही जवळपास दिवाळीपर्यंत पुरवला. दिवाळीपर्यंत एक आता शेतीमालाला बाजारभाव नसल्याने थोडी शेतकऱ्याला हे असते की रेट वाढतील, या हिशोबाने आम्ही एक 7-8 ट्रॅक्टर आम्ही दिवाळीपर्यंत पुरवले. पण माल टिकला. कोणत्या महिन्यात झाले होते आपले स्टोरेज? ह्याच साधारण मार्च एप्रिलमध्ये स्टोरेज केलेला होता तो. आणि दिवाळीला तुम्ही काय स्टोरेज करून दिवाळीपर्यंत विकत सुरुवात केली. पण दिवाळीला आमचे एक 5-6 ट्रॅक्टर उरले होते. त्याच्यात सुद्धा काही आम्हाला सड वगैरे काही झाली नाही. टिकवून क्षमता चांगली कांद्याची. ठीक आहे. राई हे तो सही आहे. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.